मॅचचा पहिला चेंडू आणि या चषकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी दीपक होईल सज्ज. सलामची जोडी बदलली जाते. नंतूच्या जागी खेळेल तो म्हणजे नवीन खेळाडू. हनुमान जातोय. चल धावत जा प्लीज, आपण पिचचा ताबा घ्या कारण उशीर होतोय. दुपारचे 12:04 झाले. ठीक या टायमाला आपल्याला पहिला चेंडू टाकताना पाहायला मिळते. दुपारचं सत्र चालू झालंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये पहिली मॅच खेळली जाते. थोडा उशीर जरूर झालाय परंतु कॅपॅसिटी आहे की हे सामने वेळेअभावी आपण संपवू शकतो. चला दीपक सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूला हनुमान सज्ज झालाय. पहिला चेंडू. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक अवांतर धाव देऊन जाणारा वाईटच्या स्वरूपात पहिली धाव सावरेवाडी संघाची ऍड केली जाते. धावसंख्या 1 वरती आपण पाहतोय. आउट ऑफ दी आउटस्टंपला पाहायला मिळाला. गती कमी होती जरूर परंतु लाईन मध्ये थोडी तफावत. पुन्हा एकदा दीपक. यावेळी तीच चूक केली जाते. पंच गणेश सर आम्हाला सांगतात एक अजून अतिरिक्त धाव ऍड केली जाते. सलगचा हा दुसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतो. या 2 वाईडने धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळेल. टप्पल बरोबर टाकतात जरूर परंतु लाईन गवसण्यामध्ये थोडीशी कपाल पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी समोर ठेवला टप्पा आणि खऱ्या अर्थाने एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तिसरा चेंडू फेकून झाला तेव्हा कुठे जाऊन पहिला चेंडू इथे झालाय, ऍड केला गेलाय. धावसंख्या 2 वरती स्थिर होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा दीपक. 2 वाईट टाकलेत. एक सुरेख चेंडू हाताळला. खऱ्या अर्थाने हनुमानचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा आहे परंतु त्याला थांबवण्यात आलाय. तोच प्रयत्न आता कुठे जाऊन सक्सेस झाला. गॅप शोधला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल निघून जातोय. या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय हनुमानच्या बॅट मधून. 2 वाईड आले. तदनंतर एक चांगला चेंडू हाताळला गेला परंतु ह्यावेळी दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर बॉल टाकला जरूर आणि त्यावर शॉर्ट बॉल दिला तर पॉवर प्ले मध्ये असाच मार पडेल. तो एवढा खराब चेंडू दीपकचा. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज असेल. हनुमान टू दीपक, दीपक टू हनुमान. पुन्हा एकदा दीपक सज्ज होताना पाहायला मिळेल. ओहो, यावेळी काय घडतंय. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. थर्ड मॅन डिझाईनला 4 धावांसाठी हा चौकार. चार चेंडूचे खेळले आणि खऱ्या अर्थाने धावसंख्या ही 10 वरती आपण पाहतोय. पहिले 2 वाईड नंतरचे हे 2 चौकार खऱ्या अर्थाने प्रेशर टाकतायत. इथून 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. दीपक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावीची कॉलिंग तीही पूर्ण झाली आहे. या 2 धावांनी धावसंख्या गुणफलक आपल्याला 12 वरती पाहायला मिळेल. मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु लिडिंग एज लागले लास्ट मोमेंटला. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर पडलेला हा चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू
पॉवर प्ले मधला दीपक टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. ओ यावेळी गॅप शोधून काढला, चेंडू सरळ जाईल सीमा पार आलेला डीप स्क्वेअर लेगला, हा दमदार चौकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चौकार खूप महत्वाचा होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा हनुमानने घेतलाय. एकट्याने अख्खी ओव्हर पूर्ण ओव्हर एकट्याने फेस केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा बनवून काढल्या. त्यामधील 2 वाईड आणि 14 वरती खेळतोय खऱ्या अर्थाने हनुमान आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यासाठी संघ थांबला होता. म्हणजेच हा खेळाडू किती गरजेचा आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून पुढे पाहायला मिळेल ते म्हणजे वरईवाडी संघाची स्ट्रॅटेजी एकच असावी, ती म्हणजे हनुमानची विकेट. महत्वपूर्ण विकेट कशी गवसावी. नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडू आता कुठे जाऊन एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला आलाय, तो म्हणजे श्याम. 33 जर्सी मध्ये आपण श्यामला पाहतोय. गोलंदाजी मार्क वैयक्तिक पहिले व संघाचे दुसरे शतक हाताळण्यासाठी समीर आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा खर्च झालेत आणि अशा वेळेस समीरवरती प्रेशर असणार आहे की ही गोलंदाजी कशी टिकवावी, कशी पुन्हा आपल्या संघाला या गेम मध्ये बनवावं. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिली ओव्हर झाले, पॉवर प्लेची महत्वपूर्ण ओव्हर संपल्या. पुन्हा एकदा समीर सज्ज होईल. पहिली ओव्हर राईट टर्म राऊंड द विकेट मारा. एक स्क्वेअर आपला पाहायला मिळतं. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने 2च निर्धाव चेंडू फेकले गेल्या. प्रत्येक बॉलवरती मार पडताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी अडचणीत आहे वरईवाडी संघ. समीर पुन्हा एकदा श्यामसाठी. बाहेर ससावून खेळले, बॅटची लिडिंग आहे, चेंडू निघून गेला मागील दिशेला आलेला दणदणीत चौकार क्रमांक 4 आपण पाहतोय. वारंवार मोठे चौकार येत आहेत. षटकार आला नाही जरूर, परंतु चौकाराने काम बरोबर चालवताना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे सावरेवाडी संघ. आणि या संघाची सलामीची जोडी ती म्हणजे हनुमान आणि श्याम. पहिल्या ओव्हरमध्ये हनुमानची बॅट चालली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये आता श्यामची बॅट चालते. बॅट कोणाची चालू, खऱ्या अर्थाने सावरेवाडी संघाला त्याचा फायदा होतोय. यावेळी आपटला शॉट ऑफ दी लेंथ. एसटी रक्षक करतोय चूक आणि त्या चुकीचा मोबदला त्याला 1 धाव देऊन चुकवावा लागेल. एका धावेची धावसंख्या गुणफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. 21 स्कोरबोर्ड आपला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुरेख चालतोय. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 3 चेंडू या ओव्हर मधील अजूनही शिल्लक आहेत. इथून एखादी विकेट ही पार्टनरशिप बनली आहे ना, ती तोडणे तेवढे महत्वाचे असणार आहे. हवे आपटलाय, कट आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. लांबचा पल्ला गाठतील तोपर्यंत 1 धाव, दुसरी धाव सुद्धा घेतली गेली आहे. या 2 धावेने गुणफलक आता आपण 23 वरती पाहतोय. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 4 चेंडू फेकून झाली आता. गोलंदाजी मार्कवर आपण समीरला पाहतोय. राईट टर्म राऊंड द विकेट मारा. आतापर्यंत यश वरईवाडी संघाला मिळालं नाहीये. स्लोअर वन फ्लिप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाकाबाहेर. षटकार क्रमांक पहिला आलाय, फ्लॅट षटकार. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तो म्हणजे हनुमानच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिला फ्लॅट चौकार आला, फ्लॅट षटकार आलाय हनुमानच्या बॅटमधून. स्लोअर होता, लो फुल टॉस होता आणि त्याचा चांगला समाचार घेण्यात आला. दुसऱ्या ओव्हर मधील 5 चेंडू फेकून झाले आहेत आणि खऱ्या अर्थाने 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सावरेवाडी संघ. पुन्हा एकदा तयार होईल हनुमान. हनुमान म्हणजे या देवाचं नाव आणि हनुमानामध्ये किती ताकद आहे
ते आपल्याला माहिती आहे. यावेळी आपल्याला पाहायला मिळते ताकदीचा नाही तर डोक्याचा वापर केला गेला. बाहेर निघणारा चेंडू त्याला फक्त दिशा दिली आहे आणि हे 4 धावा आपल्या खात्यामध्ये ऍड करताना आपल्याला पाहायला मिळते. हनुमान धावसंख्या बिनबाद 33 या आकड्यावरती पाहतोय. दुसरं शतक समाप्त झालंय वरईवाडी संघाचं आणि अशा वेळेस आघाडीवरती सावळेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिले व संघाचे तिसरे शतक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास आलाय. अजून या 2 ओव्हर फेकल्या गेल्या, 2 ओव्हर शिल्लक आहेत. आपल्याला पाहायला मिळते 2 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट आली नाही आहे आणि हीच बन्याची बाजू आपल्याला पाहायला मिळते सावरेवाडी संघाची की पार्टनरशिप बल्क झाल्या. दोन्ही बॅटर सेट झालेत आणि म्हणूनच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅट सरसावून घेण्याचा प्रयत्न असफलता पाहायला मिळते. अपील केली गेली परंतु स्टंप सोडून बॉल होता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे धावशीची संधी झाली असते जरा या रनाची कॉलिंग केली गेली असते. परंतु हनुमान एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो सावरेवाडी संघाचा आणि आपल्याला पाहायला मिळते 34 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या लाईव्ह स्वरूपात पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास होईल सज्ज. राईट ओव्हर द विकेट मारा आणि 1 रन मिळतोय. या एका धावेनिशी गुणफलक आता 35 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट येत नाही चेंडू, सिंगल डबल का होईना येतोय. चौकार तर येत आहेत परंतु त्याला मदत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. थेंबे थेंबे तळे सच आपल्याला पाहायला मिळतंय आणि तेच सध्या या ग्राउंडवरती घडत असताना पुन्हा एकदा विश्वास राईट टर्म ओव्हर द विकेट मारा. पूर्णतः बाहेर नेले परंतु विश्वासने त्यांना बीट केला. चौथ्या स्टंपवर आपला बॉल ठेवला, लोअर बाउन्स ठेवला गेला आणि आपल्याला पाहायला मिळतं एक निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. हे निर्धाव चेंडू तर गरजेचे आहेतच परंतु हिथून ही पार्टनरशिप तोडणे सुद्धा तेवढीच गरजेचे असेल वरईवाडी संघाला. पुन्हा एकदा यावेळी लिडिंग जेलची संधी क्षेत्ररक्षक जज करतोय. ओहो एकदा ड्रॉप झाली होती परंतु दुसऱ्या प्रयत्नात ती झेल पकडले आणि आता कुठे जाऊन तिसऱ्या ओव्हर मध्ये आपला पाहायला मिळते सलामीची जोडी तोडण्यात यशस्वी ठरताना गोलंदाज विश्वास पाहायला मिळतोय. श्याम होईल इथून बाद. खऱ्या अर्थाने श्यामने आपलं काम पुरेपूर केलंय. सोळा धावा बनवून श्याम इथे या पवेलियन मध्ये परतताना पाहायला मिळते म्हणजे त्याने आपलं काम हे पुरेपूर केलंय. यावेळेस इनेक नंबर 3 वरती आपल्याला नंदू पाहायला मिळतोय. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला यश मिळताना पाहायला मिळत नाही. एक धाव मिळते. एका धावेने आपला धाव स्कोर बोर्ड 36 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. नंदू इनेक नंबर 3 वरती आपण नंदूला पाहतोय जो सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवर विक हिट करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. हो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. दिशा दिले चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक चौकार या वरईच्या ग्राउंड वरती खऱ्या अर्थाने हनुमानने आज चौकारांचा पाऊस पडलाय. सकाळी आपण पाहिला तर पाऊस भरून आला होता परंतु पडला नाही आणि या वेळेस हनुमान चौकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. या इनिंग मधील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
रोहन आलाय. सलामीची जोडी तोडली विश्वासने तिसऱ्या ओव्हरमध्ये. आता इथून पुढे रोहनचं काम हे एकच असेल की कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. हनुमान जेवढा नॉनस्ट्राईक एंडला राहील ना तेवढा चांगलं खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल वरईवाडी संघासाठी. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकेल आपल्या ओव्हरमधील. अनुभव शैलीमध्ये टाकत असताना पाहायला मिळतं, परंतु यावेळी दिशाहीन बॉल पाहिला. एक अवांतर धाव देणारा वाईटचा आपल्याला पाहायला मिळतं हा बॉल रोहनचा. रोहनकडे गती आहे, परंतु ती नियंत्रणात ठेवणं तेवढंच गरजेचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. रोहन पुन्हा एकदा सज्ज होईल हनुमानसाठी. यावेळी पिचिंग इन आउटसाइड पाहायला मिळते, म्हणजेच नो बॉल आणि एका फ्री हिटची संधी. पहिल्या या स्पर्धेतील नो बॉल टाकला गेलाय तो म्हणजेच रोहनच्या मार्फत, आणि पहिली फ्री हिट देण्यात आली. चुकी केली तर पंच दंडवतात आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज बदलण्यात आलाय, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज संदेश पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी रोहनची होती आणि म्हणूनच संघाने एक निर्णय घेतला, तो म्हणजे संदेशला गोलंदाजी देण्याचा. हो, यावेळी लिडिंग एज परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. एक धाव आली आहे. हो, चूक करण्यात आली. हनुमानने स्वतःवरती विश्वास ठेवला, स्ट्राईक घेतली जरूर, आणि जिथे स्ट्राईक बनत नव्हती ना तिथे खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं एक मिसफिल्डचा प्रदर्शन आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने प्रत्येक चेंडू हा त्यांच्या मागे जो खेळाडू असतो त्याच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवणं गरजेचं असतं, परंतु ते तिथे घडताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळीचा आवाज खणखणीत आलाय, चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक हनुमानच्या बॅट मधून आलेला हा चौकार. एकूण 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धावसंख्या. आघाडीवर सध्या चालत असताना हनुमान शॉट ऑफ द लेन, त्याला पुश केलाय. क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक चौकार आपण डीप कव्हरला पाहिला, तर दुसरा चौकार डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. आणि या दोन चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 53 या अंकावरती जाऊन पोहोचले. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सलामीला आलेला फलंदाज हनुमान अजूनही तळ ठोकून आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी क्षेत्ररक्षक आहेत, पकडतील का? येस, पकडला गेलाय. एक धाव मिळाले, दुसरी धाव पूर्ण होतील. तिसरी धावेचा प्रयत्न नाही, नकार देण्यात आलाय. या दोन धावेनिशी गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय 55 या आकड्यावरती. एक हाय स्कोअर मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना वरईवाडी संघाने सावरेवाडी संघाने एक मोठी धावसंख्या उभारली आहे. ओहो, यावेळी आउट ऑफ द स्टंप पाहायला मिळते. आणखीन एक वाईट चेंडू.
बॉल डॉट करण्याची गरज आहे, परंतु इथे होते उलट आपला पाहायला मिळतोय अतिरिक्त धावा इथून खर्च करत असताना वरईवाडी संघ कुठेतरी अडचणीत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळीचा फटका जेवढा छान आवाज आलाय तेवढा भेटेल का नाही. उंची जास्त लांबी कमी, इथून हनुमानची विकेट पाहायला मिळते. झटका क्रमांक 2 लागत असताना सावरेवाडी संघाला हनुमान बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रामदास आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू न समजलेला आपला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 56 या आकड्यावरती. म्हणजेच येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये वरईवाडी संघाला बनवायच्या आहेत 57 धावा. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवा, वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना आमच्यापर्यंत कळवा प्लीज. तदनंतर मी विनंती करेन मालेवाडी आणि मानगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या नाणेफेकी केली जाते. आणि संदेशची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. वरईवाडी संघाला रिप्रेझेंट करत असताना 01 आणि 04 या जर्सी मध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी स्ट्राईकचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक लास्ट कॉल केला जातोय मालेवाडी आणि मानगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण लवकरात लवकर यायचंय. तदनंतर सर्व संघांना सूचना देण्यात येते की प्रत्येक सामन्यामध्ये जो मध्यांतर असतो त्यामध्ये जर आपला खेळाडू नाणेफेकीसाठी आला नाही, आपला कर्णधार नाणेफेकीसाठी आला नाही, तर आपली जी मॅच असेल ना ती कमी ओव्हरची खेळवली जाईल. आणि एक संघ उपस्थित राहिला, एक संघ उपस्थित नाही राहिला तर समोरच्या संघाला बॉलची पेनल्टी देण्यात येईल.
चला वळूया मॅचच्या दिशेला. आपला पाहायला मिळतोय पहिली मॅच ज्यामध्ये सावरेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा गोळा केल्या आणि आता टार्गेट दिलाय 57 धावांचा. पहिला चेंडू फसला, क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिल्या चेंडूवरती एक गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे संदेशची इथून बाद होईल. पॉवर प्ले मधला पहिला चेंडू टाकण्यात आला आणि या पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट सलामीची जोडी बाद होतीये, ती म्हणजेच वरईवाडी संघाची. 57 धावांचा भला मोठा टार्गेट पार पडत असताना पहिली विकेट इथे गमावताना आपल्याला पाहायला मिळतो वरईवाडी संघ. मालेवाडी संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचा कर्णधार सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. येत्या 2 मिनिट मध्ये जर मानगाव संघ उपस्थित झाला नाही तर त्यांना 3 बॉलची पेनल्टी संघाच्या आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे. मानगाव संघ नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय 02 जर्सी मध्ये संकेत. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज रामदास. आणखीन एक विकेटची संधी, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु लास्ट मोमेंटला झेल जमिनीला दान केला गेला आणि एक जीवनदान इथून आपल्याला पाहायला मिळते संकेतला. बॅक टू बॅक दुसरी विकेट पडेल की काही अशी शंका होती, परंतु ती शंका क्षेत्ररक्षकाने दूर केली. आपल्या पाहायला मिळतोय साधा सरळ सोपा झेल इथून जमिनीला दान केला गेला. जास्त उंची सुद्धा नव्हती, लांबी पण नव्हती. 38 सर्कल आमच्या लेगचे अंपायर जे उभे आहेत अगदी त्यांच्या समोर तिथे बॉल पडला गेला. मानगाव संघ आपण कुठे असाल प्लीज रिपोर्टिंग करा. ओहो, कचा क्षेत्ररक्षण आणि चेंडू सरळ सीमेच्या दिशेला वाटचाल करत आलेला पहिला चौकार पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे प्रथम फलंदाजी करत असताना सावरेवाडी संघाने मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली, त्याच प्रकारे आता त्याला उत्तर द्यावं लागणार आहे वरईवाडी संघाला. नाही एकदा रामदास गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट ओव्हर द विकेट मारा. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील. 1 बाउन्स कॅरी केला गेला आणि 1 धाव मिळते. एका धावेने समाधान मानावं लागेल. सिंगल डबल नाही तर पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 15-16चा टार्गेट हा वरईवाडी संघाला ठेवावा लागेल, तेव्हा कुठे चेसिंग मध्ये आपण आघाडीवर असाल. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा कस असावा. पुन्हा एकदा बॅट फिरवले जोरात, चेंडू त्याहून जोरात गेला, सीमा पार, षटकार. धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचताना पाहायला मिळते. 1 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल आणि धावसंख्या 12. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर जर एखादा षटकार किंवा चौकार जरी आला ना तरी आघाडीवर असेल वरईवाडी संघ. रामदास पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. चॉप केलाय, चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार. धावसंख्या 16 या आकड्यावरती.
तिसऱ्या खाताण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सनी आलाय. सैनीचा पहिला चेंडूवरती समाचार घेतोय की काय? येस, चेंडू निघून जातो. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. धावा 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मोठ्या फटक्याची गरज असेल होम टीम वरईवाडी संघाला. टार्गेट मोठा आहे परंतु अशक्य नाहीये आणि ते सिद्ध करताना वरईवाडी संघाचे या दोन मातब्बर खेळाडू पाहतोय. स्ट्रेट राऊंड लास्ट मोमेंटला लॉंग ऑनच्या रिझनचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळाले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. या 2 धावेच्या मदतीने गुणफलक आपल्याला 22 अंकावरती पाहायला मिळतोय. सिंगल डबल सुद्धा चालू आहे, चौकार षटकार सुद्धा चालू आहेत. म्हणजेच हा सामना विजयाच्या दिशेने सुद्धा चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वर्गीय भास्कर 11 वरईवाडी संघ. फुलटॉस परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लास्ट मोमेंटला जेज केला गेला. इथून झेल बाद झटका क्रमांक 2 लागत असताना पाहायला मिळतोय वरईवाडी संघाला. मालेगाव आणि मालेवाडी आणि मानगाव संघाचे कर्णधार आले असतील तर आपण नाणेफेकी करून घेऊया. दीपकची खेळी इथून बाद झाली आपण पाहिली. आता नवीन फलंदाज गेलाय. कोण गेला? नंबर 4 वरती आता विश्वासला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी साकारली गेली. लोअर फुलटॉस टीमला अशा वेळेस फलंदाजाला अतिरिक्त ताकद वापरावी लागते आणि ती जर वापरली गेली नाही आणि आपल्याला पाहायला मिळालं एक सर्व सोपा डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हा झेल आपण पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी सज्ज झालेला आपला पाहायला मिळतो म्हणजे सनी. 3 बॉल फेकून झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर डबल आली आणि तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करत आपल्या संघाला एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. तोच गोलंदाज पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. सनी राईट मोर द विकेट मारा. लेफ्ट हँड बॅट्समॅन साठी सरळ हाताने क्लासिकल शॉट खेळला गेला आणि एक सिंगल स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती संकेत येईल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सनी पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुलटॉस परंतु आपला पाहायला मिळतोय समाचार घेतला. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना कोण सापडतंय? येस, महत्वपूर्ण विकेट सापडली गेली ती म्हणजे संकेतची विकेट जी खऱ्या अर्थाने कधीपासून गवसत होते. खूप वेळापासून जी महत्वपूर्ण विकेट पाहिजे होती ती विकेट इथून मिळताना आपल्याला पाहायला मिळते. झटका क्रमांक 3 लागतोय वरईवाडी संघाला.
25 धावा झाल्यात. अजून 32 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू टाकत ही ओव्हर त्याने संपवली आहे. हॅलो, धावसंख्या 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्या. हॅलो 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 अजूनही हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. हॅलो 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 चेक. चला 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे वडवडी संघाला. पहिल्या चेंडूवरती लिडिंग हे क्षेत्ररक्षक जज करतोय. विकेट किपर ने आपली भूमिका पुरेपूर. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो
जास्त धावा खर्च होत होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा खर्च करत आपला चांगला स्पेल ज्याने हाताळला. असा 33 जर्सी मध्ये आपण पाहतोय श्याम वाघ. हॅलो 28 धावा झाल्यात. अजून खूप मोठा डोंगर सर करायचा आहे. राईट अँड राऊंड द विकेट मारा. पहिला चेंडू स्क्वेअर आपला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. मोठे फटके गरजेचे आहेत. अशा वेळेस या निर्धाव चेंडू प्रेशर टाकतील. सौरवाडेंनी खऱ्या अर्थाने आज प्रभावित केलं फलंदाजी असो या गोलंदाजी असो. पहिल्या 2 ओव्हर वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळीचा फटका सुरेख क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या आवाकाबाहेर जाणारा हा सीमा पार षटकार. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे भास्करजी कालेकर साहेब यांच्या वतीने 2 षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं, परंतु इथे विकेट जाते की काय. यस, विकेट गेली आहे. आपला भाला मिळते. एक षटकार मारला आणि लगेचच ही महत्वपूर्ण विकेट बाद झाल्या. तदनंतर रोहितने आणि आपला भाला म्हणजे जो दिनेश उभा आहे, जर ह्यांनी एक सिक्सर हॅट्रिक साकारली ना तर त्यांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेलं आहे. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे भास्करजी कालेकर साहेब यांच्या वतीने. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आज रोहित सज्ज होईल. समोरच्या दिशेला विशेपला डायरला गेला. क्षेत्ररक्षक येतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही जवळ आलं आणि लास्ट मोमेंटला बॉल अडला गेला. आपला पाहायला मिळतं 1 धावने शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती जर लगातार 2 षटकार मारले तर ही भास्करजी कालेकर साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. ओहो, बॉलला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर जरी षटकार आला तरीही हे कॅश प्राइज आपल्यासाठी ओपन असेल. एक सुवर्ण संधी फलंदाजासाठी आहे. दिनेश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतं 70 जर्सी मध्ये. त्यांना षटकार पाहायचा आहे, मिळेल का. ओहो, सेन्सिबल क्रिकेट. लास्ट मोमेंटला प्राइज ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून पहिलाच सामना विजय होताना आपल्याला पाहायला मिळाला. सावरेवाडी संघ कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक वरईवाडी संघ. लगेचच मालेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मानगाव संघ सलामीची जोडी जाऊ द्या.